संसद कमिटीच्या सदस्य बुद्धदेव मॅडम यांना सारखे ऐनवेळी तुमचा कार्यक्रम आहे आणि तो रंग कशाचा आहे आम्हाला माहीतच नाही. जेव्हा त्यांनी सांगितलं की हा हळदीचा रंग आहे, हळदीचा म्हणजे काय आम्हाला काही कळलं. त्यांना परत प्रश्न केला की बा हे कोण आहे, त्याने स्पष्ट लॉन्चिंग. आता तो शब्द एवढा जवळ आहे की सामान्य माणसाला लॉन्च म्हणजे काय माहीत नाही आणि पोस्टर म्हणजे काही माहीत नाही. त्यामुळे मी संभ्रमात पडलो आणि मग इथं आल्यावर मला सांगतात हे सर्वसामान्य कुटुंबातली माणसं आहे आणि सर्वसामान्य माणसामध्ये किती कला आहे. मी तर तुमचा कार्यक्रम पाहिलेला नाही, पण रक्तातून आणि होटातून आणि हृदयातून आलेली जी क्षमता तुमच्या याच्यातून चेहऱ्यावरून आणि तुमच्या लेखणीतून दिसून येईल ते हिंदू मुस्लिम वाद करणार नाही अशीच ती असेल. कठीण परिस्थिती या देशामध्ये आहे. एक हिंदू प्रेमी आणि एक मुस्लिम प्रेमी जर मिळाला तर त्याला साध्या लॉजवर सुद्धा प्रवेश दिला जात नाही. त्याच्याजवळ आय कार्ड असतं, त्याच्याजवळ आधार कार्ड असतं, पण संस्थेच्या घरात काही धर्मांध लोक जे आहेत ते मॅनेजरच्या दबाव आणतात आणि तो मॅनेजर त्यांना प्रवेश देत नाही. ही वस्तुस्थिती मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेली आहे. सगळ्या गोष्टी जर तुमच्यामध्ये असतील तर या देशात कायद्याचं राज्य आहे का नाही हे सांगावं कुणी. आम्ही सांगावं. आणि आमचे राजकारणी पेटवायला बसलेले आहेत, पण ते दोन प्रेमी का भांडतात, ते काय एकत्र येऊ नये, ते आले पाहिजे याच्याकरता हे कोणी भांडत नाही, पण भडकवण्याकरता समाजाला दुरुपयोग करतात. आजही ती कंडिशन चाललेली आहे आणि मला वाटतं या 10 वर्षामध्ये जेवढं मुस्लिम आणि हिंदूवरती पेटवल्या जातं त्याच्यावर त्याच्यामध्ये प्रकाश टाकला पाहिजे असं मी विनंती करतो. थोडंसं संधी द्या आणि तुम्ही लोकांनी जर सांगतो की ह्या गाण्यासाठी नाही का